हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीवर कलम 304 लावलंय। पोलिसांना दोषी धरणं चुकीचं, फडणवीसांची प्रतिक्रिया। बस ट्रक ड्रायव्हरकडून अपघात झाल्यास 10 वर्षांची शिक्षा, मात्र श्रीमंतांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडीखाली दोघांना चिरडतो, त्याला निबंध लिहायला सांगतात। न्याय सर्वांसाठी समान हवा, राहुल गांधींची टीका। बाल न्याय मंडळाचा निर्णय पाहून धक्का बसला। आरोपीला संज्ञान ट्रीट करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। फेरविचार न केल्यास पोलीस वरिष्ठ कोर्टात दाद मागणार, फडणवीसांची माहिती। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांचा बाल न्याय मंडळामध्ये अर्ज। आरोपीला प्रौढ गृहीत धरत प्रकरण कोर्टाकडे वर्ग करण्याची विनंती। 19 मे 2024 रोजी येरवडा पोलिसांचा बाल न्याय मंडळाला अर्ज। पिझ्झा बर्गरच्या आरोपावरून सीसीटीव्ही तपासणार, तथ्य असल्यास पोलिसांना थेट बरखास्त करणार, गृहमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी वेदांतचा पोलिसांना जबाब। वडिलांनीच त्यांच्या मालकीची पोर्श कार दिली, कार चालवण्याचं प्रशिक्षण ही नाही, पार्टीसाठी वडिलांनीच परवानगी दिली, वेदांतची माहिती। आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी। पुणे पोलीस विशाल अग्रवालला आज कोर्टामध्ये हजर करणार। आरोपीच्या आई-वडिलांना शिक्षा व्हायला हवी, आमच्या मुलाला मारून टाकलं, आम्हाला न्याय मिळावा, मृत मुला-मुलींच्या पालकांचा टाहो। पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं झालंय, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कायदेशीर कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। पुणे अपघात प्रकरणामध्ये कल्याणी नगरमधील कोझी आणि ब्लॅक दोन्ही पब सील। नियमबाह्य मद्यविक्री केल्यानं पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पुणे अपघातामधील अटक केलेल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। कोझी बारचा मालक प्रल्हाद भुतडा, मॅनेजर सचिन काटकर आणि ब्लॅक पबचा मालक संदीप सांगलेला 24 तारखेपर्यंत कोठडी। बोगस जमीनदार कर्ज प्रकरणी कराड न्यायालयाच्या आदेशानं 3 बँकांसह 39 जणांवर गुन्हा दाखल। बोगस जमीनदार दाखवून 8 कोटींचं कर्ज दिल्यानं कारवाई। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, बच्चू कडू यांचा महायुतीला पुन्हा घरचा आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील अनधिकृत होर्डिंग विरोधी धडक मोहीम। 3 दिवसांमध्ये 31 मोठे होर्डिंग हटवले। 24 ते 25 मे रोजी घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमधील पाणीपुरवठा बंद, जलवाहिनी वळवण्याचं काम होणार। सोलापूरच्या करमाळ्यामधील उजनी धरणामध्ये बोट उलटली, एकाचा जीव वाचवण्यात यश, 6 ते 7 जण बेपत्ता असल्याची माहिती, शोध मोहीम सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।